हृदयद्रावक पतीच्या मृत्यूनंतर 1 तासानं पत्नीनं दिला मुलीला जन्म, काळजात सर्र करणारी घटना। व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी गुन्हेगार दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय। अशी घटना यापूर्वी क्वचितच कुणी पाहिली असेल किंवा ऐकली असेल। कारण प्रवास करणाऱ्या पतीचा अपघातात मृत्यू झाला, तर यामध्ये त्याची गर्भवती पत्नी अपघातातून वाचली। पतीच्या मृत्यूच्या 1 तासानंतर तिनं मुलीला जन्म दिलाय। ही घटना लालघाट येथील हलालपूर बस स्टँडवर घडली आहे, जिथं एक कार डिवायडरला धडकून उलटली आणि या अपघातात कार चालवणारे महेंद्र मेवाडा आणि सतीश मेवाडा यांचा मृत्यू झाला। या घटनेनं कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतिबड येथील रहिवासी महेंद्र मेवाडा यांची पत्नी बबली गर्भवती होती आणि मंगळवारी रात्री उशिरा तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या। तेव्हा महेंद्र आपल्या पत्नीसह कारनं भोपाळला निघाले। महेंद्र आणि बबली यांच्यासोबत महेंद्र यांची आई, काकू आणि आणखी एक नातेवाईक कारमध्ये होते। रात्रीच्या अंधारात भोपाळमधील लालघाटी परिसरातील हलालपूर बस स्टँड समोर कार डिवायडरला धडकून उलटली, ज्यामध्ये 5 जण जखमी झाले। यानंतर सर्वांना रुग्णवाहिकेनं रुग्णालयात पाठवण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी महेंद्र मेवाडा आणि सतीश यांना मृत घोषित केलं। डॉक्टरांनी महेंद्र यांना मृत घोषित केल्यानंतर 1 तासानं त्यांची पत्नी बबलीनं एका मुलीला जन्म दिला। मुलीच्या जन्माच्या 1 तास आधीच तिच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलंय। आई आणि बाळाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळतेय।